नमस्कार मित्रांनो. आज आपण पुन्हा एकदा एस-पी-आय औरंगाबाद या एस-पी-आयचं जे डेली शेड्यूल असतं, ते कशा पद्धतीने असतं. नॉर्मली आपण जेव्हा घरी असतो किंवा कॉलेजात असतो, तर त्यावेळेस आपलं घरचं शेड्यूल थोडं वेगळं असतं. परंतु एस-पी-आय म्हणजेच डिसिप्लिन आणि डिसिप्लिनरी शेड्यूल कशा पद्धतीने असतं, त्या ठिकाणी आपण आज बघणार आहोत. साधारणतः 5:30 वाजता तुम्हाला उठायचं आहे. 6 वाजेपासून ते 6:40 पर्यंत त्या ठिकाणी पीटी किंवा ड्रिल होते. नंतर 6:45 ते 7:15 पर्यंत मॉर्निंग असेंब्ली. नंतर 7:30 वाजेपासून ते 8:30 पर्यंत ब्रेकफास्ट करायचा आहे आणि नंतर 8:30 ते साधारणतः 1:30 वाजेपर्यंत म्हणजे दुपारी 1:30 वाजेपर्यंत तुम्हाला कॉलेजचे लेक्चर्स असतात किंवा कॉलेजचे क्लासेस असतात. मग 1:30 वाजेपासून 3:30 वाजेपर्यंत थोडासा फ्री टाईम दिला जातो आणि 3:30 ते 4 पर्यंत पुन्हा एकदा स्नॅक्स थोडेफार दिले जातात. 4 ते 4:15 वाजेपर्यंत तुम्हाला स्पेशल टाईम्स असतो गेम्ससाठी. ज्या विद्यार्थ्यांनी स्कूलिंग लेव्हलमध्ये कुठल्या गेम्समध्ये पार्टिसिपेट केलेलं असेल, तर ते गेम्स त्यांना कंटिन्यू त्या ठिकाणी करता येतील. जर समजा 5:30 नंतर साधारणतः आपण बघितलं, की थोडाफार फ्री टाईम दिला जातो आणि संध्याकाळी शार्प 6 वाजता त्या ठिकाणी एस-पी-आयचा क्लास असतो. म्हणजे पहिला क्लास म्हणजे एस-पी-आयचं जे कोचिंग आहे, म्हणजे जे एन-डी-ए रिलेटेड जे कोचिंग आहे त्या ठिकाणी दिलं जातं आणि 9:30 ते 9 वाजेपर्यंत एस-पी-आयचा सेकंड क्लास दिला जातो. 9 वाजता तुम्हाला जेवणासाठी सुट्टी दिली जाते आणि नंतर सेल्फ स्टडीसाठी. 11 वाजेच्या आसपास तुमचं शेड्यूल कंप्लीट होतं. जर तुम्ही आता पुन्हा एकदा सांगतो, की जर समजा आपण बघितलं, की संडेचा जो दिवस असतो, संडेच्या दिवशी त्या ठिकाणी यू-पी-एस-सी म्हणजे आय-ए-एसचे जे क्लासेस होतात, यू-पी-एस-सीचे क्लासेस होतात. विद्यार्थ्यांना ते क्लासेस दिले जातात आणि दुपारनंतर साधारणतः 2 वाजेपासून ते 6 वाजेपर्यंत संडेला तुम्ही आउट पाससाठी जाऊ शकतात आणि संध्याकाळी 6 वाजता तुमचं रिपोर्टिंग असतं. असं पूर्ण वीकली शेड्यूल तुमचं एस-पी-आयचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वप्न जर समजा एस-पी-आय जॉइन करण्याचं असेल, तर तुम्हाला हे शेड्यूल नक्कीच फॉलो करावं लागेल आणि तुम्ही हे शेड्यूल नक्की फॉलो केलं, तर तुम्हाला भविष्यात एन-डी-एची जी परीक्षा आहे, ती क्रॅक करणं सोपं जाईल. एन-डी-एचं ट्रेनिंग पण त्या ठिकाणी करणं सोपं जाईल. अधिक माहितीसाठी आमच्या नंबरवरती संपर्क साधा आणि एस-पी-आयबद्दल कुठलीही माहिती हवी असेल, तर तुम्ही आम्हाला नक्कीच कॉल करू शकता. जय हिंद.